10 शेळीची पिल्ले पाळण्यापेक्षा 4च मेंढीची पिल्ले पाळा आणि दोन्ही एकाच वेळेला ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या 10 पिल्लापासून जेवढा फायदा मिळतो तेवढाच फायदा ह्या 4 पिल्लापासून मिळेल. मात्र ह्या 10 पिल्लांचा खाण्याचा खर्च, मृत्यूचे प्रमाण ह्या मेंढीच्या पिल्लापेक्षा जास्त असल्यामुळं यामध्ये शेळीची पिल्ले पाळण्यामध्ये तोटा होऊ शकतो, परंतु मेंढीची पिल्ले पाळण्यामध्ये कधी तोटा होत नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 10 शेळीची पिल्ले पाळण्याच्या ऐवजी 4च मेंढीची पिल्ले पाळा. तुम्हाला कमी कालावधीमध्ये तेवढाच फायदा झालेला दिसेल. 3 महिन्यामध्ये किंवा 3.5-4 महिन्यामध्ये मेंढीच्या पिल्लाचं वजन तुम्ही बघा आणि 4-4.5-3 महिन्यामध्ये शेळीच्या पिल्लाचे वजन बघा. खूप तफावत दिसेल. आपली जी देशी शेळी किंवा कुठल्याही प्रकारचे असू द्या, बोर सोडून फक्त बोर ही जात सोडायची. का सोडायची? कारण बाकीच्या सगळ्यामध्ये वाढीचा वेग साधारण 100-80 ग्रॅमपासून, लक्षात आलं का तुमच्या, ते साधारण 100 ग्रॅम 125 ग्रॅम, अतिशय चांगलं पोषण केलं असेल तर 150 ग्रॅम डेली वेट गेन सांगतोय. मात्र जेवढा तुम्ही हे वेट गेन करण्यासाठी खर्च त्या पिल्लांना करताय तेवढाच खर्च जर इकडं मेंढीच्या पिल्लाला केला आणि त्या पद्धतीनं जर मेंढीचं पिल्लू तुम्ही पाळलं तर तुमच्या हे लक्षात येईल की त्याची वाढ, वेट गेन दररोज कमीत कमी रानात चरून आलेल्याची वेट गेन हे 200 ग्रॅम आहे. तुम्ही जर घरी बांधून व्यवस्थितरित्या त्यांचं पालन पोषण जर करत असाल तर ते 250 ते 250 ग्रॅमपर्यंत सहज त्यांची डेली वेट गेन होऊ शकतं. आणि ही कोकरी म्हणजे मेंढीची पिल्लं, कोकरं म्हणतात त्यांना, ही कोकरं 3 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये 20 किलो 25 किलोच्या दरम्यान वजन यांचं जातं. करून पहा तुम्ही, कारण जन्मतः यांचं वजन जास्त असतं. शेळीच्या पिल्लाच्या तुलनात्मक दृष्ट्या हे जास्त असतं. शेळीचं पिल्लू तुम्ही आज पाहिलं तर तेवढंच दिसणार, महिन्यानी पाहिलं तर तेवढंच दिसणार, उलट 2 महिन्यांनी पाहिल्यानंतर आणखीन खराब दिसणार. ही वस्तुस्थिती. आणि आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, शेळीच्या पिल्लांना एवढी मस्ती असते, ध्यानात आलं का तुमच्या, ते लहान वयापासूनच मस्ती करायला सुरुवात करतात. तसं मेंढीचं पिल्लू मेल असू द्या अथवा फिमेल असू द्या, कमीत कमी ते 8 महिन्यापर्यंत मस्ती करत नाही. त्याच्यामुळं सगळं त्याचं लक्ष जे आहे ते खाणे, निवांत झोप घेणे आणि खाल्लेल्या पदार्थाचं मांसात रूपांतर करणे याच्यामध्ये असतं. हे माझे अनुभवाचे बोल आहेत, हे पुस्तकातलं वाचून नाही सांगत. ध्यानात आलं का तुमच्या? माझ्याकडे मी शेळ्या 70-80 शेळ्या होत्या. मी 15 ते 20 शेळ्या चांगल्या पद्धतीच्या ठेवलेल्या आणि जवळजवळ 60 ते 70 मेंढी आहे माझ्याकडं सध्या. आणि अगोदरच्या पेक्षा याच्यामध्ये मला जास्त फायदा होतो आणि तो माझ्या सर्व शेळी पालकांमध्ये, मेंढी पालकामध्ये पोचावा. आणि तुम्ही शेळीनं टाकून दिलेलं शेंडा खुडत जाणार शेळी, लक्षात ठेवा. मेंढीचं तसं नाही आहे. तुम्ही 10 शेळ्या घेताय तिथं तुम्ही 5च मेंढ्या घ्या. 10 शेळ्याच्या निमपट म्हणतोय मी, खर्चसुद्धा
निम्म्यातला निम्मा अगदी चतुर भाग सुद्धा खर्च त्या 5 मेंढ्यांना येणार नाही. आणि उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, चरायला सोडलं, रस्त्याच्या कडेला जरी तुम्ही सोडलं तर ते चरून येतात. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्याकडं आणखीन पाऊस नाही, लक्षात ठेवा. कुठं ते चिरचिर म्हणजे त्याला पाऊस म्हणत नाही, कुठं आपलं हिरवं आलेलं आहे. तर या अवस्थेमध्ये सुद्धा वाळलेल्या गवतावरती अगदी रानं मी तशीच ठेवली होती. आता परवा पाऊस झाला बऱ्यापैकी, रान नांगरून त्यामध्ये आता अगोदर त्या चिरचिर पावसावरती जे मी मका केली होती त्याच्या जवळजवळ 16-17 बॅगा मुरघास भरून ठेवला आहे. बाजरीचाही मुरघास आणि मक्याचाही मुरघास. त्याच्यामुळं पावसावर अवलंबून राहू नका, निसर्गावर अवलंबून राहू नका. तुम्ही शेळीपालन, मेंढीपालन, शेळीपालनापेक्षा मेंढीपालन अतिशय उत्कृष्ट, कितीही दुष्काळ पडू द्या तुमच्या मेंढीला काहीच होत नाही. मात्र दुष्काळ जर पडला तर शेळीसाठी पाणी जर नसेल तर मग मात्र फार अवघड स्थिती आहे. फायद्याचं दोन्ही आहे. शेवटी मी माझा अनुभव तुमच्यापर्यंत आणून पोच केला. आता तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा, काय करायचं आणि काय नाही ते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी काही व्यापारी नाही. माझ्याकडं ना मेंढीची पिल्लं मिळत नाही, ना शेळीची पिल्लं मिळत नाही, ना मी हेडेपणाही करत नाही, कुणाला घेऊनही देत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं शेजारील पाजारील गावातून व्यवस्थितरित्या पाहून घेणे. मी फक्त उपचार सांगतो, लक्षात ठेवा या गोष्टी. हेडेपणा करायचा आणि आम्ही घेऊन देतो तुम्हाला वगैरे वगैरे असला लुच्चेगिरीपणा मी करत नाही. माझा संप्रदाय वारकरी, आणि त्यातून वेळ मिळाला तर व्हिडिओ तयार करणे. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.